Hello, hello, hello. अभी कोरस Hello. धन्यवाद बुवा. खरोखर म्हणजे बुवांचं गायन ऐकून सगळेच तल्लीन झाले. आता साधारण मला भीती वाटू लागल्या बुवा. आणि बुवानी शिवरंजनी गायला मनापासून सांगतो. या मांडावर बसलो दीपक चव्हाण बुवांची आठवण आहे. कारण बुवांनी सांगितलं की त्यांचे गुरुजी आणि माझे गुरुजी डबल बाऱ्या करायचे. म्हणजे त्यांचे गुरुजी हयात असताना त्यावेळी आम्ही आमच्या दोघांच्या गुरुजींच्या भजनात टाळ वाजवत असायचो, कोरसला बसायचो. आणि ती आठवण जागी झाली बुवा. खरोखर अंगावर काटा आला बुवा. लय भारी. आता दुसरा विषय बुवा बरंच काय काय बोलले पण नवीन 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 म्हणून बघू. प्रथमतः भजनाची सुरुवात बुवा. बारी ठरल्यापासून जा काय बोललाच ना तुम्ही फोनवर की सध्या भजन असं चाललंय तसं चाललंय, म्युझिक मारलाच नाही थंय त्याचा, तुम्ही पण त्याच पाठात गेलास. मी या सरस्वती समोर सरस्वतीला हात लावून सांगतो स्मरून. पहिल्या फक्त 3 बाऱ्या मी म्युझिक मारून केला. त्यानंतर माझे गुरुजी हरियान बुवांनी आमच्या क्लासच्या मीटिंगमध्ये सांगितलं की आता बाकीचे ऐकत नाही तो विषय वेगळा, की म्युझिक भजनात काय म्हणजे म्युझिकचा आणि त्या भजनाचा टायटल सॉन्ग आणि भजन याचा काय काडी मात्र संबंध नाही. माझ्या मनात काहीतरी वाटला. त्याच्यानंतरच्या 14 बारी विदाऊट म्युझिक केले. आज पण तसाच करणार. म्युझिक छान वाजवला. भजनाची सुरुवात अप्रतिम. नाव कोण ठेवणार नाही, कारण जसं बुवाने सांगितलं तसं माझे ज्येष्ठ गुरुबंधू दुर्वास गुरुबुवा आणि यांच्या अनेक बाऱ्या किंवा माझे ज्येष्ठ गुरुबंधू शितकर बुवा यांच्यासोबत बुवांच्या अनेक बाऱ्या झाल्यात. आणि आज मी त्यांच्याबरोबर बारी करतोय. ठरल्यापासून भीतीच होती मनात. आणि आता काय वादाळा तर तुम्ही सगळ्यांनी बघितलं. आणि पोपट आता काय करता तो पण बघशाय. मिरचे खाता की पेरू खातात. असं ते भजनाला सुरुवात करूया. प्रथमतः भगवंताचं नामस्मरण. या ठिकाणी ज्यावेळी बारी ही ठरली, आयोजकांनी सांगितलेलं की मनोरंजन पण झालं पाहिजे, समाज प्रबोधन पण झालं पाहिजे, गायन. आता बुवांनी माझी गायनाची बाजू पूर्ण आपल्यावर घेतली नाही. आता मी मोकळं झाले बाकीचं करू. म्हणजे त्यांका मंडळात गायन हवा होता, बुवांनी करून दाखवलं नाही. आता बाकीचं काय तर मी बघतोय. प्रथमतः भगवंताचं नामस्मरण, त्यानंतर
गजरापर्यंत मनोरंजनात थांबवतात नाही, कारण बारीच्या एवढे उशीर झाला. बारी असू दे. म्हणजे काही बघते जरा बुवांना शिकवून काहीतरी तेवढ्यातच जाऊ बघ. तूच सूर ढावा मजसी, तूच सूर ढावा मजसी, तूच एकतारे, तूच सूर ढावा मजसी, तूच एकतारे. सुंदर लागे देवा एकतारे, सुंदर लागे देवा एकतारे, सुंदर लागे देवा एकतारे. रंभतोच यश कीर्तीचा देव तू गणेश, रंभतोच यश कीर्तीचा देव तू गणेश. मुक्ती मिळला तुझेचा तुझे जीवनाश, तूच मूर्त मांगल्याने, तूच मूर्त मांगल्याने जपावी उडी, तूच मूर्त मांगल्याने जपावी उडी. सुस्वागतम. पक्षाचा आवाज आहे का? सुस्वागतम. धन्यवाद. आज या ठिकाणी वीरभद्र सेवा मंडळ रायपटण चक्केवाडी श्रीदेव मोनेश्वर जांगरदेव या ठिकाणी प्रतिवर्षीप्रमाणे श्री सत्यनारायणाची महापूजा आयोजित केली बघा. आणि या पूजेच्या निमित्ताने या ठिकाणी भगवंताचं नामस्मरण करण्यासाठी आणि तुम्हा भजन रसिकांची मनोरंजन सेवा करण्यासाठी या ठिकाणी हा चमत्कारी 10-20 भजनाचा आमने सामने सामना या ठिकाणी आयोजित केला. प्रथमतः या ठिकाणी प्रथम ही वारी ज्यांनी माझ्याशी फोनद्वारे ठरवली ते म्हणजे आमचे परममित्र श्री विकासजी रोडे साहेब यांना या ठिकाणी धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे या वारीसाठी अत्यंत माझे जवळचे मित्र म्हणजे आमचे जगदीश रोडे आमचे भाऊजी यांनी मला फोनद्वारे संपर्क केला आणि वारी ठरल्यापासून आजपर्यंत त्यांचे कॉल कायम चालू होते. बुवांनी सांगितलं की या मंडळाची एकी खरोखर कारण कर्तव्य दक्षता कशी असावी बुवा तुमच्या बाबतीत घडला काय माहीत नाही, माझ्या बाबतीत घडला. मुंबईत वारी ठरली, काल का परवा ते गावी आल्यावर त्यांनी मेसेज केला, बुवा मी गावी आलो, वारी संदर्भात काय माहिती हवी किंवा काय गरज असेल तर फोन करा. मला ते विकास साहेब त्यांनी खूप मेसेज केला आणि इथला नंबर पाठवला की काय अडचण होऊ नये म्हणून आम्हाला गावचा नंबर आहे, त्या तो नंबर इथे लागला नाही. म्हणजे एवढं कर्तव्य दक्षता त्यांच्यामध्ये आहे. आणि या ठिकाणी आल्यावर प्रथमतः समाधान वाटतं कारण सगळ्यांच्या डोक्यावर टोपी आणि ते सत्कार स्वीकारताना एक सुद्धा पोरगो जरी असतो क्रिकेट खेळणार तो सुद्धा टोपी घालून सत्कार घेत होतो. म्हणून हर म्युझिकची गरज नव्हती बुवा. असो दे आता काय तर बघा
आमने सामने डबलवारी भजनाचा जंगी सामना आयोजित केला आहे. बुवाजी सर्वांची ओळख करून दिली. तर या सामन्यासाठी आम्हा दोन्ही बुवांची या ठिकाणी निवड केली आहे. मी स्वतः आई भवानी प्रासादिक भजन मंडळ, मुक्काम पोस्ट वृंदावन, तालुका राजापूर, जिल्हा रत्नागिरी. माझं नाव राकेश मधुकर विशाल. मला या ठिकाणी पकवाज साथ करतायत सिंधुदुर्गातील नामवंत पकवाज वादक अभिषेकजी वस्त. त्याचप्रमाणे मला या ठिकाणी टका तबला साथ करतायत माझे अत्यंत जवळचे मित्र उत्कृष्ट तबला वादक गणेशजी साठम. त्याचप्रमाणे या ठिकाणी माझी कोरस मंडळी, माझं भाग्य थोर माझ्या कोरस मंडळीमध्ये बघा या आपल्या राजापूर तालुक्याची शान अनिल सावंत बुवा आज मला कोरससाठी लाभले. आतल्या गोष्टी आमचे वेगळे. तर बघा त्यांच्या चरणाशी नतमस्तक होतो. त्याचप्रमाणे संतोषी शिरशेकर बुवांचे पट्टशिष्य या ठिकाणी आमच्या वृंदावन गावची शान तुषार देवळेकर बुवा या ठिकाणी मला कोरस साथ करतायत. त्याचप्रमाणे माझे परममित्र योगेश सोडिये या ठिकाणी मला कोरस साथ करतायत. सर्वांच्या चरणाशी नतमस्तक होतोय. त्याचप्रमाणे आजच्या दिवसापुरते प्रतिस्पर्धी बुवा म्हणजे वादेली, भजनाच्या बाबतीत बोलतात तो वादेली बुवा. राग नाही ना, राग असावा, नसावा, लोभ असावा. मी नवीन आहे ना. तर बघा आजच्या दिवसापुरते प्रतिस्पर्धी बुवा सन्माननीय सचिन नरहरी सावंत बुवा त्यांना या ठिकाणी पकवाज साथ करतायत नागेची लाट आणि त्यांना ढगा तबला साथ करतायत अभिषेक वस्त आणि त्यांची सर्व कोरस मंडळी. आणि त्यांच्या कोरस मंडळीमध्ये बुवा प्रशांत भिले त्यांना या ठिकाणी कोरस साथ करतायत. त्यांच्याशी चरणाशी नतमस्तक होतोय. त्याचप्रमाणे आमचा आवाज जो तुमच्यापर्यंत पोहोचतोय ते म्हणजे आमचे लाडके साऊंडवाले प्रथमेश पांडुरंग गुरव. त्यांना सुद्धा धन्यवाद देतोय. त्यांच्या या धंद्यामध्ये भरभराट होऊ दे अशी त्या सत्यनारायणाची मी प्रार्थना करतोय. त्याचप्रमाणे मगाशी काही सत्कार झाले त्यामध्ये या गावचे सरपंच असतील किंवा बुवांनी सांगितलं या गावच्या पोलीस पाटील महिला आहेत, अभिमानाची गोष्ट आहे. त्यांच्या चरणाशी नतमस्तक होतोय. त्याचप्रमाणे आता इथले काही कलावंत त्यांची नावं आम्हाला माहीत नाही पण इथं भजनी कलाकार असतील, वारकरी संप्रदायातील लोक असतील, पकवाज वादक असतील, सर्वांच्या चरणाशी नतमस्तक होतोय. तसेच वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा अशा विघ्नहर्ता गणपती गजाननाच्या चरणी नतमस्तक होऊन सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायण नमस्तुते. माझी ग्रामदेवता आई महालक्ष्मी आणि माझी कुलस्वामिनी आई अंबा भवानीच्या चरणी नतमस्तक होऊन कैलास चराला शिवचंद्र मोडी मलिंद्र माता मोडी दलाली कारण्य सिंधू बाजूकारी तुझा वीर शंभो मद कोणदारी. माझा ग्रामदेव श्री मल्लिकार्जुन आणि ढाणेश्वराच्या चरणी नतमस्तक होऊन वीरभद्रदेवाच्या चरणी नतमस्तक होऊन गुरुराया तुझा ईसा नाही सगळा कृपा गतिरंगाचा सावध. माझे गुरुदैवत गुरुमाऊली सन्माननीय प्रमोदजी हरियाण बुवा यांच्या चरणाशी नतमस्तक होऊन मातृपितृदेवतेला त्रिवार अभिवादन करून तसेच आस्ते गदग आस्ते गदग आस्ते गदग महाराज गणपती गजपती अश्वपती प्रजापती सुवर्ण श्रीपती न्यायंकार वंदित न्यायंकार वैद शस्त्रार्थ शास्त्र पारंगत सिंहासनाधीश्वर राजनीती धुरंधर क्षत्रिय कुलावतंस श्री 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 श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी हर हर महादेव मानाचा मुजरा करून आणि तुम्हा जमलेल्या सर्व भजन रसिकांच्या चरणी नतमस्तक होऊन मी या 20 दिवाळीच्या दुसऱ्या पर्वाला सुरुवात करतोय. जय हिंद जय महाराष्ट्र, जय हिंद जय महाराष्ट्र, जय हिंद जय महाराष्ट्र.
धन्यवाद पोपट. बुवा अपनी झलक सबसे अलग. पुढे काय होय काय नाही ते त्या परमेश्वराक माहित आहे. पण राकेश मिशाळ बुवांचं भजन म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची गारद ऐकायला येणार 100%. कारण ज्या आपण महाराष्ट्रात राहतो त्या महाराष्ट्रात कशामुळे आणि कोणामुळे राहतो त्याची जाणीव आपल्याला पहिले झाली पाहिजे. मी तुमका नाव अजिबात ठेवणार नाही, तुम्ही ग्रेटच आज, माका सिनियर आज, पण आज बऱ्यापैकी काय काय पोपट बिपट केला असतो. बघूया हळूहळू. प्रार्थनेच्या आधी जास्त बोलणं बारा नाही, तुम्ही माका वाटतं चालूच केला होता प्रार्थनेच्या. असू दे, प्रथमतः भजनाला सुरुवात करूया. बुवांचे बरेचसे मुद्दे म्हणजे काय, आता बुवा प्रार्थनेच्या आधी बोलले, मी बोलले तर काय वावगा नाही. बुवाने पॅन म्हणतात, बुवान सुरुवातीकच घेतला आणि तुझं पॅन संपलं तर माझा घे. यांचा स्टेशनरीचा धंदो आहे यांचा मुंबईत, त्याच्यामुळे ॲडव्हर्टाईज करतात ते. बरं येताना एखादं पार्करचं पॅन आणायचो ना माका, देणार नक्की. किती हजाराचा पार्कर बोललाय. सॅलो ग्रिपर आणलास तुम्ही मगाशी खिशात ना. हो असू दे, हळूहळू बोलूया. पॅन म्हणतात माझो घे, माझा घे, असं काहीतरी बोलले. बुवा शब्दात पकडणार नाही तुमका, सिनियर आहात तुम्ही. प्रथमतः नामस्मरण करूया. महाकाळ
जावा प्रभाते हरी राम कीर्ती गगनावा प्रभाते हरी राम कीर्ती गगनावा प्रभाते हरी राम कीर्ती गगनावा कुंडली गवरदा या ठिकाणी पारितोषिक आलंय सुचिता रोडे उर्फ मोठी. ओके खरोखर लक्ष्मीच्या हाताने सुरुवात झाली बुवा. 201 रुपयाचं पारितोषिक आलंय मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. कसा 200चा वाजव. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. या 200चा परत वाजवचा लागला. त्याचप्रमाणे या ठिकाणी महादेवजी रोडे यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलंय मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. मी लेट होतंय की तू लेट होतं काय समजत नाही. असू दे. त्या ठिकाणी बाळा शेट्टे यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलंय मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. वाजीव त्यांका राग येत जरासा वाजव. ते म्हणते माझ्या वेळी नाही मी पण 200 दिले. शिवगर्जनेसाठी किरण शेट्टे यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक. शिवभक्त फक्त एकच सांगतो शिवगर्जना नव्हे गारद म्हणजे त्या महाराजांच्या पुस्तकात त्याला एक विशिष्ट नाव दिलेलं आहे गारद. बरोबर आपल्या मराठी भाषेप्रमाणे शिवगर्जना पण ती गारद बोलावी आणि तो महाराजांचा मान. आता फक्त बघा विचार करा फक्त सुरुवात अशी केल्या. सध्या मुंबईत छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयाच्या बाबतीत माझ्या नादा कोण लागत नाही. त्याला ते वही पे ह्या तुमचं मोबाईल गुगल मी काही वापरत नाही. डायरेक्ट आर्या पार. अहो त्या दिवशी ते काय ते कानात आता गाणे ऐकते ते काय हां ते भेटले माका बक्षीस. भारीच होते हो. आणि असो चाय पियत उभं होते म्हणजे आपल्यासारखाच झाला.
लवकर पोचला आणि कार्यक्रम थोडं लेट, तर चाय पियत उभं होतं. तर तिकडे एक माणूस दिलेले होते, आपापल्या दुकानाची ॲडव्हर्टाईज करतात ते ब्लॉगर. तर त्यांना सहज प्रश्न विचारला की छत्रपती शिवाजी महाराजांच्या आजोबांचे नाव काय. माझ्या एका हातात चायचा कप, गप. आम्ही असा चायचो कप गप. तुझा कसा अभि आया कभी. तर आता चायचो कप मी आपलं एखादं वरती केलंय पब्लिकमधनं, आणि बुवा आणि सदरो घालून, म्हणजे बारीक टाईम होतो पण सदरो घातलेलो. आज कसो हे माझ्या बाजूक फिरतोय आणि माका लोक विचारतात दुसरे बुवा इले ना टी शर्टवर, त्यांना थंयच चांगले बुवा. आता आपण त्या काय त्या तेवढ्या झोनमध्ये आलोय. जरा मी इंग्लिश तुमच्या नंतर काढूया, भजन चालू होते बघ. तर त्याने मला स्टेजवरती बोलवलं. त्यांनी विचारलेलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या आजोबांचे नाव. मी आजोबांचा पण सांगले, पंजोबांचा पण सांगले. तो जाम खुश. तर माका बक्षीस दिल्या. घरी येऊन तर बघितलं, माका वाटलं चायना बिना असं तो, पण त्याची किंमत 7,000 होती. लय खुश. आणलंय गाडी येता. म्हणजे मी घरी तरी जाताना माझं तो मंडळीतो एक पोरगो म्हणता, दादा माका देशी. म्हटलं घरी चल, घरी काय का बघूया. बरं घरी इल्यात मी तो कंपनी सर्च करून बघलाय सगळा, ते फोटो बिटो टाकून. आता म्हटलं तुका नवीन घेऊन देते, हे नाही, या माझ्या बक्षीस. असं ते छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल हवं तेवढं या ठिकाणी माहिती देऊन जाणार. आणि या ठिकाणी ज्या या नावाने हे मंडळ आहे वीरभद्र. बुवा माझ्यापेक्षा तुमचा अभ्यास जास्त आहे. वीरभद्र कोण आणि त्यांचा जन्म कसा झाला हे पण सांगून जाणार. आत्ताचे काय 10-12 असो दे, जास्त झाले, 25, 22, 25 झाले असते. मोजायचे नाही मग कमी होतं. होय आता आज उद्या 12ची कॅन्सल झाली, 13 का 16ची कॅन्सल झाली. यांच्याबरोबर होती हवं ना, 16 कच होती ना आपली. असा होता, मोजायचे ना. असू दे. त्या ठिकाणी बुवानी नोटेशन, आणि जो सांगण्याचा विषय काय होता, बुवानी पण शंभू महादेवांचं नोटेशन घेतलं. मी पण घ्यायचा प्रयत्न करतोय. बरा झाला काय, आज सगळे नवीन आहेत माझ्याकडे. ते पांगऱ्यातनं, हे आमच्या मानवाडीतनं, तो रावाचा घोटणे 2 एवढे असं आज जमवाच केली. पण म्हटलं आज त्या काय त्यांचं नाव विकास साहेबांनी सांगूनच ठेवलेला, वा भारी दणक्यात व्हायला पाहिजे. सगळा जमावीतच घेऊन नेलं. एक सुद्धा माझ्या रोजच्या मंडळीत तो माणूस नाही. म्हणून नोटेशन बुवा मी स्वतःच म्हणतोय, चुकला तर. आणि म्हणजे त्याचा विषय काय करू नको, मोठे भाव असणार तुम्ही, म्हणून आधीच सांगितलेलं. बरं तर वीरभद्र म्हणजे कोण, ते शंभू महादेवांच्या कुठून जन्म झाला तेव्हा ही एक सोय चांगली होती बुवा. आज मी आता भजनाच्या आधीच बोलले. आता एक तर लेट झालो, कार्यक्रम चालू, यूट्यूब चॅनल पण माझाच हा, कोण काय बोलणार नाही. तर वीरभद्र त्याचा जन्म कसा झाला ते पुढे सांगेन, पण शंभू महादेवांचे पुत्र जन्म कसं झालं तर नंतर सांगूया. म्हणून शंभूदेवांचं ज्या ठिकाणी नोटेशन घ्यायचा प्रयत्न करतोय. ध्यान बुवा देऊन जावा पारकरचा. झालं
ब्रह्मा विष्णु नित्य पूजिती ब्रह्मा विष्णु नित्य पूजिती चंद्राधरी नित्यमस्तकी चंद्राधरी नित्यमस्तकी शोभे जैसा तुरा शोभे जैसा शोभे जैसा तुरा शोभे जैसा शोभे जैसा शोभे नील विकास रोडे यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलंय. मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हो, जरा बुवांचं तर जरा बुवांकडे वळूया. बरंच काय काय बुवांनी चांगलं पण सांगितलं. हॅलो, तर बघा, बुवाने सांगितलं बरेच चांगले चांगले विषय सांगले नाही. पैसे पण मागान घेतला नाही, पण तुम्ही मागितलेलं फायदा मागा झाला. इकडे लाईन लागली. येऊ दे, आणि दो
हे बघा आले 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 बोपड्यात हात चाळवला असेल तुम्ही. हो बरा तशी सेटिंग नाही आता. आज जर माझी बारी जराशी तिकडे लवणली ना माका मुंबईत जाऊ नको. तिकडे काळबा भाऊ बसलेला देतो मेवणो. सुभाष नारकर साहेब यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. वीरभद्र देव वीरभद्र यांच्याबद्दल थोडी माहिती मिळावी म्हणून सकाराम रोडे उर्फ नाना यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक नक्की सांगणार कसं आहे. बरं सांगताना आपल्याला ना बॅकग्राऊंड म्युझिक लागतो बुवा. कसा बॅकग्राऊंड नाही बॅकग्राऊंड मग काही असं इकडे केलं की बंद होतं. तर त्याच्या बुवांकडे बघू शकत नाही. बुवाने खरोखर सांगितलं आई वडिलांची सेवा करणं ते सांगितलं. बरा रामाचा कायदा सांगला नाही. बुवांचं गायन 1 नंबर. पण मध्ये मी घाबरलोय. असं काय म्हटलं आकडी बिकडी येले की काय म्हणजे तो त्यांचा गायनाचा प्रकार नाव नाही ठेवणार मी. घेतला नाही लिहून सॅलो ग्रिपर एवढा लिहून असा डबल बारी म्हटल्यात होय ना बुवा. आपला तत्वाचा भांडण नाही थोड्यासा एका रात्री पुरता असू दे. बरं ते 1500 रुपयावर बुवा बरेच घसारले बुवा. आता रुपावळी बाकी आहे म्हणून काय मी बोलत नाही. ते 1500 रुपये सगळं काय काय सांगणार. ती लाडकी बहीण पण सांगणार. ती लाडकी बहीण येऊन कसा काय काय झाला 1500 2100 आता तळपाट झालेला. आता कोणाच्या काय पैसो येत नाही. त्यामुळे आता तेव्हा कसा होता सरकार लाडको भाऊ पैसे टाकायचो अकाउंटमध्ये आणि तेव्हा जरा काय घरात झाला की हिना बॅग भरला की सुटली. एक तर अर्धी तिकीट आले. मग आता या महिन्यात आले. मग या महिन्यात तेल महाग मुगडाळ तुरडाळ महाग. मग ते जाणार तुमचे त्यांचे नाही जाणार. त्यांचे 1500 पर्समध्येच राहणार. भावजाचे जाणार. हा महाराज आहे ना देणार वा नाही म्हणजे माका भीती का वाटली. त्या भावान चालू केला आणि आता सावत्र भाव होता म्हणून भीती वाटली. म्हटलं चालू राहा गोया बिचाऱ्यांना भेटते ते 1500. हो तेव्हा जरा काय झालं की नुसती बॅग भरला नाही की मायेला वाटेक लागायचे का तेव्हा भाव देत होतो पैसे. भावी ड्रायव्हर स्वप्नील पांचाळ यांच्यासाठी म्हणजे त्यांच्या नावाने दिले. बाळू पांचाळ यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आले. बरं गाडी बिडी शिकवायची असली तर माझ्याकडे एक माणूस आहे राजापुरातच राहणार. तुफान गाडी पायलट होय ना बस. नाहीतर माझ्याकडे हा माका गाडी शिकवला 10 वर्षात अजून गाडी काही मी टच केले नाही. भारी शिकवता मारून शिकवता. प्रदीपजी नारकर यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. त्याचप्रमाणे संजय निखारंगे उर्फ भावजी. अच्छा लाडक्या बहिणीवाल्या ते भावजी. हे माझे भावजी इकडे 251 रुपयाचं पारितोषिक आलंय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. वरा तर त्या लाडक्या बहिणीचं सांगितलं आणि बुवाने आणि काय सरपंच साहेब गेले वाटतं होय ना त्याला. शेवटी ते बहिणीच कामा केले. माझ्याकडे बक्षिसा बघा सगळे बऱ्यापैकी म्हणजे महिला वर्ग दिलेले. तुम्ही गाराणा घातला असे माकाचा लागू केला. लहान भावाकच होणार हो लागू होय ना बुवा. राग नाही ना आता. हॅलो 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 बाकी बरं ना बुवा. असे लय आवाज काढताय मी. संदीप पुजारे बुवांचो काढताय आणि सगळ्यात माझा आवाज फेमस कैतो झालो चंद्रकांत कदम बुवांचा. देवाच्या कृपेने जमता आणि तो काढतो तो एक आवाज फेमस झालो. हा
वाघा बिगाचे नाही, भजनी बुवांचेच काढतो आम्ही. तर बघा रूपावली आहे, जास्त काय बुवाने ते आता पहलगाम हल्ला जो झाला त्याच्याबद्दल पण बुवाने काही बोलले, चांगलं बोलले. चांगल्या त्या चांगल्या बुवांचं सांगितलंय ना, शिवरंजनी राग आठवलं म्हणजे खरोखर आठवण झाली. त्यांच्याबरोबर घालवलेले बुवांबरोबर क्षण आठवले. म्हणजे बुवांचं आणि आमचं एवढी जवळचे संबंध होते ना. ह्यांच्या गुरुजी, माझ्या गुरुजींबरोबर मी जायचो तेव्हा बारी एक, आणि त्यांची एक खासियत होती, ते तानपुरं घेऊन बसायचे वय ना रियाजात, आणि त्यांच्या बॅनरवर फोटो तसंच असायचो, असं तानपुरं घेऊन. मी एकदा मस्करीने म्हटलंय, बुवा ह्याचा काय वाजवता, आमका पण शिकवा. माका म्हणते आजी ह्याच्या ये कधी तो क्लासला, आधी प्रमोद हरियांबुवांका तुझे विचार येतील म्हणजे पाठवतील काय. म्हणजे एवढी मस्करी करणे, गुरूंच्या लेवलचे होते पण मस्करी करणे, एवढे आमचे चांगले संबंध. खरोखर आज या बारीच्या रूपाने त्यांची आठवण होते. बुवा फक्त छोटंसं आठवण म्हणून त्यांचं गजर घेऊ की नंतरच घेऊया? गजरात घेऊया चालेल. म्हणजे आता माझा कांडाप काढूची तयारी ते करतं, म्हणजे तुम्ही खायचा सगळा गजरात घ्या असू दे. सध्या आपलं सिंदूर मिशन या ठिकाणी आपल्या त्या पहलगाम हल्ल्यानंतर जे या ठिकाणी मिशन चालू केलं होतं ते सक्सेसफुल झालं, आणि त्या सक्सेसफुल करण्यामागे कोण होत्या तर कर्नल सोफिया कुरेशी, एक मुस्लिम महिला, आणि तिने आपल्या भारताचं नेतृत्व करून ते आपलं मिशन सक्सेसफुल करून ठेवलंय बघा. म्हणून नारी शक्ती, बुवाने मगाशी लय सांगल्याने नारी शक्ती. मगातपासून असं बोलायचं वाटत होता, पण बुवाने त्या पण सांगितलं काय की आम्ही तेव्हा आईचं दूध प्यालो आणि आता पोरा बाटलीतला दूध पितात वय ना. पोरांचा सोडा, आता औषधी पण बदलले होत. आई कुठे काय करते आता, सिरियल इली ती गेली बरं. त्या नातलवांची लग्न झाली तरी ते आईस लग्नच करतात तिकडे, असे ते सिरियल. हो खरोखर समाजात काय झाला ना, तुम्ही सिरियलच्या मालिका सिरियल आणून काय दाखवता की एक हाऊस ह्याका सोडला पावर आहे, तर ह्याका सोडला त्याका त्याच्याबरोबर असा नको. खरोखर. आणि बुवा बरोबर सांगितलं तुम्ही, आताची पोरा त्यांच्या नशिबात आईचं दूध नाही, आईचो पदर नाही. आता एवढा कशा आहे, पदराचा लय लांब राहिला. आता नवीन लग्न करून मुंबईत जर गावात एखादा जोडा येला ना, आणि पाहुण्याकडे असं पाया पडून जातात बघा, मामाच्या देवाच्या, किंवा मग मामाच्या देवाच्या गेल्यावर मग तुलाच मामा बोलवणार, ती मामी वटी भरू सगळा घेऊन येणार. बरं ह्या गेलेला असा झोळव्या जीन्स घालून वरती टी शर्ट घालून मुंबईचा ना, मग ती शेवटी मामी सांगता, हो बरा भाच्याकडे माझ्या रुमाल असलो तर घी, 4 तांदूळ बांधून देता, हे तेवढ्या टाईट पॅन्ट मधला नारळ काय जाऊचो तरी गोष्ट आहे की नाही. आता ओटी भरण्यासाठी सुद्धा पदर नाही, आणि बाळाला दूध पाजण्यासाठी संरक्षण करण्यासाठी पण पदर नाही. पण हय दिसतात मग संस्कृती जपणारे महिला या ठिकाणी दिसत आहेत. एकदा तुमच्यासाठी सर्वांनी आपापल्यासाठी जोरदार, मी माझ्या मंडळीकडून तुमच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. कारण या आपण महाराष्ट्रामध्ये राहतो, या महाराष्ट्राचं संस्कृतीचं जतन आपण केलं पाहिजे. बघा बाकी धर्मातले लोक आपापली संस्कृती जपतायत, पण आपण पाश्चात्य संस्कृतीचं वेळ आपल्याला लागले. बघा आपले नऊवारी साडी कधीतरी आता कार्यप्रसंग घेता, आता म्हणजे हो पोपटवाला बुवा, पोपट बुवा महिलांवरच बोलतात, तुमच्याकडे पण येणार पुरुष वर्गाकडे पण हळूहळू. तर नऊवारी मग 6 वारी, हळूहळू ते साडियांचा प्रकार कमी होत चाललो. मध्ये जीन्स क्रॉप टॉप ह्या त्या बऱ्याच त्या टीचभर टी शर्ट घालतात, तिथं असा वडीत राहतात, पण त्या घालायचाच की त्या कमीवाला 10 वेळा वाटण्यापेक्षा. काय वाईट नाही हो बुवा, या सांगो खवा आणि सांगणार मग अमुक प्रकार घडला तमुक प्रकार घडला. पण प्रत्येक आई वडिलांनी आणि प्रत्येक त्या मुलीने आपलं आत्मपरीक्षण केलं पाहिजे की मी घराच्या बाहेर पडताना कशा प्रकारे पडते. चापून चुपून अंगावर कपडे असले तर कोणाची हिंमतच नाही हो बघण्याची. दिसता त्या बघणार, डोळ्यात म्हटल्यावर दिसता ती गोष्ट बघणार समोरचा माणूस, मग त्याका दोषी ठरवायचं. पण
काहीतरी आपण पण विचार करू भाऊ आणि नाक्यावर उभे राहू आयटम बघण्यापेक्षा, ह्याच भाषेत बोलतोय, नाक्यावर उभे राहून आयटम बघण्यापेक्षा आपल्या सगळ्या भावांनी त्यांचं संरक्षण कसं होईल हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून सांगितलं काय की दुसऱ्या धर्मातले लोक त्यांची संस्कृती कधी बघा. आता काय असू दे राग बीत काय कोणा केलं तरी चालेल, मी कधी घाबरतच नाही. त्या दिवशी भायकाळ्यात भारी होती, पूर्ण मुस्लिम समाज एकच आपल्या हिंदूंची बिल्डिंग आणि त्याच्यात डबल बारी. रात्री 1 वाजता मी शिवाजी महाराजांचं पोवाडा सांगत होतोय, एक माणूस कानात सांगता बुवा जरा हळू, इकडे सगळे तेच आहे, उगाच भांडणं होती. म्हटलं येऊन दे ना कोण तो मारला तर पहिलं मी बोलणार होय माका मारी. खरी गोष्ट अगदी सरस्वतीला स्मरून सांगतो, प्रथमेश जनक बुवांसोबत बारी होती, युट्यूबला बारी आहे, तूच वाजूक होतं ना वय ना रे, माझ्याकडे की त्यांच्याकडे, त्या बुवांकडे तू वाजूक होता. अशा परिस्थिती बघा. पण त्यांच्या एखाद्या त्यांचा हुरूस असेल किंवा त्यांची ईद असेल, त्या दिवशी त्यांच्या महिला त्यांचे कपडेच परिधान करतात, काय शायनिंग मारून जात ना. पण आपणच हिंदू संस्कृती कुठेतरी बिघडवत चाललोय. तर रूपावली घेतो, गजराच्या माध्यमातून हवं तेवढं बोलणार. बरं एवढ्या सगळ्या सांगितलं त्या लाडक्या बहिणीबद्दल माका गजरात, कारण ढोलकी परत लावू घेऊया, गाणी बिणी घेऊची म्हटलं बुवा गाणी म्हणणार ना तुम्ही, माका नाही येत गाणी, मी अजिबात गाणी म्हणत नाही, नवीन बिवीन. रूपावली घेऊया. हॅलो आपल्याक नाही जमणार, नाही जमत ना करायचं की त्या त्यांचा अभ्यास आहे तेवढं. खरोखर गायनाचं उत्कृष्ट बुवांचं गायन, मी पहिल्यापासून त्यांचं गायनाचं फॅन आहे. आमचे बुवा आपले कधीतरी ऍक्टिकल म्हणजे असे भारुडात वगैरे त्या पद्धतीचं गाणं असणार. मी म्हणणार आहे ते वीरभद्र देवाची माहिती सांगताना दाखवणार ती स्टाईल तुमका. बघितलं म्हटलं काय जमतं काय आपल्या पण. सुंदर ते सुंदर ते सुंदर
देवरी देवरिया देवरी देवरिया कुंडले गणपती श्रवणी कंठी कौतुकामणी कुंडले गणपती श्रवणी कंठी कौतुकामणी विराजितो मकर कुंडले गणपती श्रवणी कंठी कौतुकामणी विराजितो मंदार रोडे अंश होमस्टे हेगिस्टे हो नंतर एक अजून कारण बोलतात मंदार
समाधान लोढे, अंश हेगिष्टे, मामा भांजे यांच्याकडून 201 रुपयाचे पारितोषिक आले. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. वा. सांभाळून घ्या हो. जमला तेवढा केला. आता गजरात बघूया तुम्ही काय करतास, नाही तर मग पोपट काय करेल बघू. मका चांगलाच नाव ठेवला नाही पोपट. कंठ फुटवतो मका. वा बोलवा. येतात की नाही अरे आज ना वा हो जमाना पहिला